वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये नॉर्वे हा जो देश आहे ना, हा नंबर 1 आहे आणि भारताचा नंबर 157 लागतो. भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. ऑस्लोमध्ये नरेंद्र मोदी बोलत होते, कॅमेरे सुरू होते, डिप्लोमॅटिक स्माइल्स सुरू होत्या आणि मग नॉर्वेच्या डेक्सेव्हिसन या डच न्यूजपेपरमधल्या पत्रकार हेले लिंग यांनी एक जोरात प्रश्न विचारला. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? म्हणजेच मोदीजी जगातल्या सर्वात मुक्त प्रसार माध्यमांच्या देशामध्ये आलायत, मग प्रश्न का घेत नाही हा प्रश्न होता आणि इथेच सीन बदलला. मोदींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, एक हलकी स्माइल दिली आणि थेट बाहेर निघून गेले. पण खरी गोष्ट पुढे झाली आहे. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर हे पुन्हा पत्रकारांकडे आले, मीडियासमोर उभे राहिले आणि प्रश्नांची उत्तरं दिली. एका फ्रेममध्ये 2 लोकशाहींच्या स्टाईल्स दिसल्या, एकीकडे स्क्रिप्टेड स्टेटमेंट, दुसरीकडे ओपन क्वेश्चनिंग. आता हे एवढं व्हायरल का झालं? कारण ही फक्त एका पत्रकाराची हाक नव्हती, शाऊट नव्हता तर हा प्रश्न होता लोकशाहीमध्ये नेता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतो की नाही. याच दौऱ्यात नेदरलँड्समध्ये सुद्धा सिमिलर ऑकवर्ड मोमेंट झाला होता. तेव्हा डच पंतप्रधान रॉब जेटन यांनी मोदींच्या भेटण्याच्या पूर्वी तिथल्या काही लोकल मीडियाशी बातचीत केली आणि त्या लोकल मीडियाशी बोलताना त्यांनी भारतातल्या प्रेस फ्रीडम आणि मायनॉरिटीज बद्दल चिंता व्यक्त केली होती. बॅक टू बॅक दोन्ही देशात प्रेस फ्रीडम बद्दलचे प्रश्न आल्यामुळे आज जगभरात चर्चा सुरू झाली आहे. फ्री प्रेस बद्दलचे प्रश्न फक्त भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा विचारले जात आहेत आणि कदाचित म्हणूनच ऑस्लो मधला तो एक प्रश्न मोठा डिप्लोमॅटिक हेडलाईन मधला. कारण कधी कधी पत्रकार परिषदेत दिलेल्या भाषणापेक्षा न दिलेलं उत्तर जास्त व्हायरल होतं.